मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आमरण उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। मागण्यांवरती अंमलबजावणी सुरू करत आहोत। 2-3 दिवसात शासन निर्णय काढू असं विखे पाटील यांनी आश्वासन दिलं। सातारा संस्थानच्या गॅझेटचा GR काढण्यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाचं हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत जवळपास 1.5 तास झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगेंनी हे उपोषण मागे घेतलं। जरांगेंचं उपोषण लवकर सुटावं यासाठी सरकारकडून सातत्यानं प्रयत्न केले जात होते। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे नवीन मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत पोहोचले होते। जरांगेंनी हा मसुदा अमान्य करत शिष्टमंडळाला घरी पाठवलं होतं। त्यानंतर आरक्षणाचे अभ्यासक विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये पुन्हा दीर्घ बैठक झाली। या बैठकीनंतर विखे पाटील आणि लाड हे पुन्हा जरांगेंकडे चर्चा करण्यासाठी आले आणि चर्चेनंतर मध्यरात्री जवळपास 1 वाजेच्या सुमारास जरांगेंनी पाणी पिऊन हे उपोषण सोडलं। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। रखरखत्या उन्हात उपोषण केल्यामुळे जरांगेंना डिहायड्रेशनचा त्रास झालाय। जरांगेंना 48 तास रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे। दरम्यान जरांगेंच्या मागण्यांवर काय तोडगा काढण्यात आलाय पाहूया। 58 लाख नोंदींचे दस्तऐवज जरांगेंना दिले जाणार आहेत। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार आहे। जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसात बैठक घेतील। सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ देण्यात आलाय। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईनही जारी करण्यात येईल। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे। मराठा समाजासंदर्भातील शिष्टमंडळाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे। तर 2 ते 3 दिवसात शासन निर्णय काढून याची अंमलबजावणी सुरू करण्याचंही आश्वासन देण्यात आलं। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे। तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय। 58 लाख नोंदीचे दस्तावेज आपल्याला द्यायला सरकार तयार आहे। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे आणि दिलेल्या प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी पण द्यायच्या। 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे। मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय। त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना। मंत्रालय स्थापन करायला महिना कसा? पण सध्या मराठा आरक्षण कक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील आणि त्यासाठी त्यांना मंत्रालय नाही, मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून, फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय। सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR मला लगेच पाहिजे असं माझं म्हणणं आहे। डाव पण असू शकतो आणि नसू शकतो, सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण, असू शकतो नसू शकतो, दोन्ही पण ग्राह्य धरू। त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल असं त्यांचं म्हणणं आहे। चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्ही म्हणलो का महिनाभर थांबा, म्हणजे चांगलं जाऊन घेते सरकार आपल्या गाडीत लाकूड सांगतो एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही। आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय